वेलकम टू ट्रू टू लाइफ। रजनी भट्ट हियर। आज एक इंस्पायरिंग स्टोरी मैं आपके सामने लेकर आ रही हूँ। ज़्यादातर महिलाएं जो हैं सिंगल मदर अगर नाम सुनते हैं तो थोड़ी सी घबराहट होती है, लेकिन आज मैं हूँ सुवर्णा कुमार के साथ जो 17 साल से एज अ सिंगल मदर हैं और बहुत ही अच्छे तरीके से उनकी लाइफ चल रही है। सुवर्णा कुमार से ही पूछ लेते हैं उनका इंट्रोडक्शन। माझं नाव सुवर्णा कुमार, मी डोंबिवलीमध्ये राहते. 28 डिसेंबर 2003मध्ये माझं लग्न झालं आणि 2004 आणि 2005 ह्या 2 वर्षांमध्ये मला 2 मुलं झाली, इशिता आणि वरुण. आणि मध्ये भरपूर आमचे प्रॉब्लेम म्हणजे नवऱ्याने भरपूर ठिकाणाहून लोन घेतलं होतं आणि लोन घेऊन त्याने माझ्याशी लग्न केलं होतं. तर त्याने ही गोष्ट मला लग्नाच्या नंतर पण काही वर्ष मला आपने जैसे बताया कि आपकी शायद लव अरेंज थी, जहां आप काम करते थे, जो आपका बिजनेस था वहां पे वो आपको मिले थे, तो एग्जैक्टली प्रॉब्लम कहाँ पर आया? ॲक्च्युली काय झालं ना, आमचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर 1-2 वर्षानंतर लगेच म्हणजे काही लोक घरी यायला लागली. तिनेश आहे का. मी म्हटलं एक सारखे सारखे कशासाठी येत आहेत. तर त्याने विचारलं तर सगळे म्हणायचे माझ्याकडनं एवढे पैसे घेतले. तो म्हणायचा माझ्याकडनं एवढे पैसे घ्यायचे. अक्षरशः मला जे मंगळसूत्र बनवलं होतं तेही त्यांनी उधारीवरतीच आणलं होतं. तो ज्वेलर्सवाला पण आला होता, मेरे पास ये लिया था ऐसा. तर मग तसं मी त्याला विचारलं एकदा बसून की बाबा हे काय आहे? तर आपण लोन घेतलेत लोकांकडनं पैसे तर आपण द्यायला पाहिजे. पण त्याने ते दिले नाही. तो लोकांना बघून रस्ता बदलायचा. तर ऑफकोर्स लोकांना राग येणारच ना. तुम्हाला जर तुझ्या परिस्थितीनुसार तुला जर कोणी मदत केली तर तू ते रिटर्न द्यायला पाहिजे. पण त्याला तशी ती दानतच नव्हती. तर त्याने पण मला ते सांगितलं नाही. मला म्हणाला की मैं सब करूंगा, तू टेन्शन मधले. अरे टेन्शन मधले घरी लोक यायची ना, मला त्यांना उत्तर द्यायला लागायचं. हा कुठून कुठून पळायचा. तर मी काय उत्तर देणार ना. तर तशा ह्याच्यामध्ये तो एकदा नंतर 5-6 दिवस कधी घरीच आला नाही. नंतर महिनाभर घरी आला नाही. कधी 2 महिने घरी आला नाही. मी एकटी ह्या मुलांना घेऊन राहायची. मग मी विचार केला की काय काय मी आता असं किती दिवस राहणार. अक्षरशः म्हणजे अशी वेळ आली होती एकदा की मला त्या रूममधनं सुद्धा मला बाहेर काढण्यात आलं होतं. ते ओनर आले होते घरी की बाबा तुमचं भाडं थकलेलं आहे, तुम्ही बाहेर निघा. तर बाहेर निघाल्यावरती बाजूच्या काकू खूप चांगल्या होत्या. तर त्यांनी त्यांच्या घरी मला हे केलं आणि मी आईला सांगत नव्हते का, कारण माझी आई खूप हळवी आणि खूप साधी बाई होती. तर कसं तिला मी कधीच म्हणजे माझं पर्सनल प्रॉब्लेम मी कधी तिला सांगितले नव्हते. पण नंतर तर ते तिला सगळं कळालंच. कारण की नंतर मग तो किती महिन्यानंतर आल्याच्या नंतर मग सगळं माझं सामान, घरचं सामान वगैरे सुद्धा लोक घेऊन गेले. सगळे त्याच्या मित्राकडनं मग त्यांनी लोन घेतलं होतं. तर ते सगळे येऊन घरचं सामान घेऊन गेले. मला फोन केला काकींनी, सुवर्ण असं असं होतंय. मग मी आणि माझी इशिता माझ्या पोटात होती त्यावेळेला. तर पोटात होती, तिचा जन्म पण नव्हता झाला. आणि मी येऊन बघते तर हे काय सगळं घरातलं सामान माझं म्हणजे घर पूर्ण रिकामच झालं होतं. तर डिलिव्हरीच्या नंतर तो 5-6 दिवस बहुतेक तो आला. त्यानंतर 1 महिना सुद्धा आला, कंटिन्यू येत होता. पण तो बाहेरच कुठे राहत होता आणि मी आईकडेच होती. आणि मग असं किती दिवस चालणार ना. त्याला तो नंतर एक म्हणजे लोकांकडनं पैसे घेऊन त्याला काही लोकांनी मारलं सुद्धा होता. तर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा मी कंप्लेंट केली. त्याला शोधलं लोकांनी, पोलिसांनी सुद्धा शोधलं, पण तो काही सापडला. स्वर्णा जी, जैसे आपने बताया कि आपकी शादी में प्रॉब्लम तब आपको पता चली जब 1-2 साल बाद लोग आपके घर आने लगे कि आपके पति ने लोन लिया है। इनफैक्ट शायद आपके घर से भी आपको निकाल दिया गया था, आपके घर के जो मालिक थे उन्होंने निकाल दिया। बाद में कुछ हुआ, जैसे आपने लास्ट कहा था कि पुलिस बाद में वो आपके हस्बैंड मिले भी, बीच बीच में आपको छोड़ के जा रहे थे, गायब हो रहे थे, फिर उसके बाद का सीन क्या हुआ? उसके बाद मतलब वो कई हद तक मेरे कॉन्टॅक्ट में थे, पण त्याच्यानंतर तो निघूनच गेला. त्याचा काही कॉन्टॅक्ट नाही आणि काय नाही. येत होता तो 5 दिवसांनी, कधी 10 दिवसांनी, कधी महिन्यांनी भेटायला वगैरे यायचा. मला सांगायचा तू घराच्या बाहेर जायचं नाही, घरातच राहायचं, मी येईन. पण नंतर मी पण घरात बसून किती वाट बघू ना. मग नंतर 1 वर्ष झालं तरी सुद्धा तो आला नाही, म्हणजे आलाच नाही. सिरियसली 17 वर्ष झाली या गोष्टीला. 17 वर्षापासून तो नाहीये. घर में क्या सिचुएशन, आपके पेरेंट्स ने कुछ कहा इसके बारे में? पेरेंट्स, माझी आई खूप साधी आहे, खूप म्हणजे खूप साधी. बहिणी पण खूप साध्या. म्हणजे कसं घरामध्ये जर कोणी असेल, बोलणारी असेल, कोणी काही जास्त असेल, तर तशी मी एकटीच होती. माझी मोठी बहीण पण इतकी हे नाही. भाऊ तर माझा खूप सगळ्यात लहान आहे. त्याच्यामुळे ते एकदम म्हणजे शॉक मध्ये होते की बाबा एकतर वडील पण ऑफ झाले आणि त्याच्यानंतर हिचं लग्न झालं पण हिचं पण असं झालं.
तर त्याच्यामुळे आई माझी खूप म्हणजे मला तिच्याकडे बघून पण मला खूप असं वाटायचं की किती म्हणजे काय झालंय हे. आपने फाइनेंशियली अपने आप को, आपने बताया आपके 2 बच्चे भी हुए थे इस दौरान, तो आपने फाइनेंशियली इंडिपेंडेंट आप कैसे हुई? मी 10वी नापास आहे सगळ्यात पहिली गोष्ट तर. पण 10वी नापास असून मला हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये भेटला, लग्न झालं सगळं, मला वाटलं खूप छान झालं. पण नंतर जेव्हा ही अशी कंडिशन आली, परिस्थिती आली, बायकांवरती मुलींवरती अशी परिस्थिती येते, तर मी सुद्धा जीव द्यायला गेली होती ट्रेनच्या खाली की नाही मी आता मरते. मुलं आईकडे होती ठेवलेली की मला असं वाटायचं आता मी काय करू, कसं काय हे करू, मला सुचत नव्हतं का, कारण की 10वीच आपलं शिक्षण आहे आणि आपल्याला कोणी जॉब पण कसं देणार, 2-3 हजार रुपयाच्या वरती कोणी पगार देणार नाही. आणि माझी कंडिशन पण अशी नव्हती की मी कुठे घरकाम पण करू शकेल, एवढी स्ट्रॉंग सुद्धा मी नव्हती. तर त्यावेळेला ते बोलतात ना कुठेतरी आपण चांगले असू तर आपल्याला नक्कीच कोणीतरी चांगलं भेटतं. तर मला माझ्या आयुष्यामध्ये मैत्रिणी एवढ्या चांगल्या मिळाल्या की म्हणजे पदोपदी माझ्या मैत्रिणींमुळे मी खूप पुढे 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 गेली. म्हणजे एक मला मैत्रीण अशी मिळाली की ती पार्लरवाली आहे. तर तिने मला सांगितलं सुवर्णा तू मला क्लायंट आणून दे, मी तुला त्याच्या इथे कमिशन देते. दुसरी माझी मैत्रीण मिळाली LIC मध्ये, ती मॅनेजर आहे आदित्य बिर्ल्यामध्ये. तर तिने मला सांगितलं सुवर्णा तुझे क्लायंट असतील ना कुठले पण मला आणून दे, मी त्यांना सांगेन प्लॅन आणि जर त्यांनी घेतला तर त्याच्यावरती मी तुला कमिशन भेटेल. तसंच मला इस्टेट एजन्सीमध्ये सुद्धा माझी मैत्रीण मिळाली. तर तिच्या मध्ये सुद्धा मी म्हणजे इन्व्हॉल्व होऊन मी इस्टेट एजन्सीचाही बिझनेस केला. आणि त्याच्यामध्ये तो मला एक असं झालं की तिने मला सांगितलं की तू आमच्या बरोबर फक्त ये, एक जागा गेली तर त्या जागेमध्ये सुद्धा मला खूप चांगल्या प्रमाणात मला फायदा झाला. आणि मग मला असं वाटलं की कशाला जीव द्यायचा, जीव द्यायला नको. आपण मनामध्ये जर ठरवलं आणि शिक्षण मॅटर करत नाही, तुमचं ब्रेन मॅटर करतं की तुम्ही किती हुशार आहात, तुमची बुद्धी कशी आहे, तुम्ही कशा पद्धतीने पुढे तुम्हाला जायचंय. मी विचार केला मला माझ्या पत्रामध्ये देवाने जर 2 मुलं दिलेत तर मी त्यांना वाऱ्यावरती नाही टाकू शकत. त्यांना मला आज उभं करायचंय. कसं आहे आपल्यावरती जर वेळ आलेली लोक जर आपल्याला हसली तर उद्या त्याच लोकांनी आपल्याला सलाम ठोकला पाहिजे की त्यांनी विचार करायला पाहिजे की अरे ही कशी होती आणि कशी झाली. बच्चे जो हैं आपके 2, अभी वो क्या करते हैं और आपने कुछ सोचा है उनके बारे में कि आगे क्या बनना चाहिए उन्हें? माझी दोन्ही मुलं 13वीला आहेत, कॉमर्स घेतलंय त्यांनी. आणि माझी खूप इच्छा आहे की त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागावा आणि मी त्यासाठी खूप प्रयत्नही करते. कारण माझ्या तशा ओळखी पण आहेत, त्यामुळे मी तो प्रयत्न करते. आणि मुलं सुद्धा माझी खूप हुशार आहेत. यानी जो एक फादर मदर को मिलके करना चाहिए आप ऑलरेडी उसके लिए आप कर रहे हो. सुवर्णा जी, ऐसी लेडीज जो बहुत घबराती हैं ऐसी सिचुएशन, क्योंकि ये कभी भी किसी के साथ भी हो सकता है, उनके लिए क्या मैसेज है आपका? मी त्यांना एवढंच सांगेन कसं आहे की तुम्ही आयुष्यामध्ये हार मानू नका. तुम्ही जर नीट डोक्याने विचार केला तर तुम्ही सगळं काही करू शकतात. आपलं शिक्षण कमी आहे ना, तुम्ही दोन्ही भांड्यांची सुद्धा कामं करू शकतात. पण तुम्ही कामं करा. काही बायका खाकरा बनवायला जातात, कंपन्यांमध्ये जातात, तर तशी सुद्धा कामं करू शकतात. का कुठल्याही कामाची लाज न बाळगता जर तुम्ही कामं केली ना तर माणूस 100% पुढे जाऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. आज सुवर्णा जो है इंडिपेंडेंट है फाइनेंशियली एज वेल एज इमोशनली, और यही सीख उन्होंने अपने बच्चों को भी दी है. तो इसी से हमें ये समझना है कि पॉजिटिव एटीट्यूड और स्ट्रॉन्ग माइंडसेट से हम कोई भी सिचुएशन को टैकल कर सकते हैं. थैंक यू वेरी मच. रजनी भट्ट, ट्रू टू लाइफ.